मुलांना बाहेरील पॅकेटचं फूड द्यायला नको वाटतं ना, तर मग ही रेसिपी एकदा नक्की पहा. अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये मुलांना आवडणारी, त्याचबरोबर या रेसिपीतून मुलांना भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम मिळणार आहे. तर मुलांच्या शरीरासाठी त्याचबरोबर त्यांच्या जिभेला आवडेल अशा चवीची ही खास रेसिपी आज आपण करणार आहोत. त्याआधी नमस्कार मंडळी, स्वागत करते तुमचं शुभांगी स्किल्स रेसिपीजमध्ये. आज आपण पौष्टिक, चविष्ट, चटपटीत असे कुरकुरे बनवणार आहोत. करायला सोपे, चवीला भारी. चला तर मग या खास रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवायची आहे. कढईमध्ये 1.5 वाटी पाणी घालायचंय. तुम्ही वाटीचं, ग्लासाचं कुठलंही प्रमाण ठेवू शकता. मी इथे वाटीच्या प्रमाणात दाखवते आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 चमचा बडीशेप आणि जिरं कुटून घातलंय. 1 छोटा चमचा ओवा हातावर चोळून घालायचा. अर्धा टेबलस्पून तेल, चवीनुसार लाल तिखट, चिमूटभर हळद, हे सगळं घालून एकदा व्यवस्थित मिक्स करायचं. याला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम करायची कमी आणि इथे 1 वाटी नाचणीचं पीठ यामध्ये घालायचंय. अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे. हे व्यवस्थित एकदा मिक्स करायचं. लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आहे. सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर पाहिलंत ना, अगदी घरात उपलब्ध असलेलं सगळं साहित्य आहे आणि करायला देखील अजिबात जास्त वेळ लागत नाही. आता हे सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, म्हणजे कोरडं पीठ दिसलं नाही पाहिजे. तर अगदी सोपं प्रमाण आहे. जेवढं पाणी घेतलं तेवढंच पीठ आणि रवा आपल्याला घ्यायचा आहे. हे बघू शकता, अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे. आता हे सगळं काही चांगलं मिक्स झालंय. आता हे झाकून ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी. तर नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह, कॅल्शियम असतं. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्याचं देखील काम करते. तर नाचणीची भाकरी जर मुलांना करून दिली तर ती अजिबात खाणार नाही. नाचणीचीच काय, कुठलीच भाकरी मुलं खात नाही. त्यांना चपात्या वगैरेच लागतात. आमच्या घरात तरी तसं आहे. म्हणून मग मी असे वेगवेगळे पदार्थ बनवत असते. 5 मिनिटं हे पीठ झाकून ठेवलं होतं. 5 मिनिटांनी छान अशी त्याला वाफ बसली आहे. आता मॅशरच्या मदतीने थोडंसं ते मळून घ्यायचंय, म्हणजेच एकजीव करून घ्यायचंय. कारण ते गरम आहे, त्यामुळे हाताने तर आपण करू शकत नाही. तर एखाद्या ग्लासाच्या साहाय्याने किंवा मॅशरच्या साहाय्याने अगदी 2 मिनिटं ही प्रोसेस करायची, म्हणजे पीठ मळायची आपल्याला अजिबात गरज पडत नाही. तर साधारण 2 मिनिटं प्रोसेस केल्यानंतर आता हलकंसं गरम आहे पीठ, हात लावू शकते इतपत. आता या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा. बघू शकता किती छान उकड बसलेली आहे. मस्त असं सॉफ्ट पीठ तयार झालंय. जास्त पण घट्ट नाही आहे आणि जास्त पण पातळ नाही आहे. अशा पद्धतीचं पीठ तयार झालं पाहिजे. पिठाचा गोळा तयार करून पाहिला, तो दाबून पाहिला की कडेला चिरला नाही पाहिजे. अशा पद्धतीचं मस्त पीठ तयार झालेलं पाहिजे. आता पिठाचा गोळा तयार करून घेतलाय. आता याचा एक रोल बनवून घ्यायचा आहे. आता तुम्ही ना याचे छोटे छोटे पिठाचे गोळे घेऊन अगदी शेंगुळ्याचा आकार, कुरकुऱ्याचा आकार याला देऊ शकता. पण त्या प्रोसेसला खूप वेळ लागेल, म्हणून मी काय केलं, एक साचा घेतला, त्याला चकलीची प्लेट लावलेली आहे. खरबडीत भाग जो असतो ना प्लेटचा, तो बाहेरच्या दिशेने लावायचा आहे. साच्याला तेल लावून घ्यायचंय आणि आता या पिठाचा जो रोल आपण तयार केलाय ना, तो यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि एकदम गच्च दाबून भरायचा आहे. पीठ ना अशा पद्धतीने भरलं की मग एकसारखी चकली म्हणा किंवा आपल्याला जे स्टिक्स बनवायचे आहेत ते एकसारखे येतात, मध्ये मध्ये तुटत नाही. आता अशा पद्धतीने लांब लांब रेषेच्या स्वरूपामध्ये हे स्टिक्स मी बनवून घेते, किंवा तुम्ही याच्या चकल्या देखील बनवू शकता. पण इथे आपल्याला मुलांना कुरकुरे खायला द्यायचे आहेत, त्यामुळे असे स्टिक्स बनवून नंतर ते मी कट करून घेतलेले आहेत. आणि हे झाले आपले मस्त असे पौष्टिक कुरकुरे तयार. अगदी झटकीपट हे झालेले आहेत. अशा पद्धतीने लांब लांब रेषेमध्ये हे पाडून घ्यायचे मिश्रण आणि मग ते कट करायचे सुरीच्या साहाय्याने. आहे ना सोपी पद्धत. तसे जर शेंगुळे करत बसलं ना तर त्याला खूप वेळ लागतो, पण या पद्धतीने अगदी झटकीपट काम होऊन जातं. तर आता आपले हे पौष्टिक कुरकुरे तयार झालेत. तेल देखील गरम झालेलं आहे. जास्त पण तेल गरम करायचं नाहीये. मध्यम आचेवर तेल गरम करून घ्यायचं एक 4-5 मिनिटं. त्यानंतर गॅसची फ्लेम कमीच ठेवून अगदी मंद ते मध्यम आचेवर हे कुरकुरे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. साधारण एक बॅच तळायला 6 मिनिटं तरी लागतात. पण गॅसची फ्लेम वाढवायची नाहीये. छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. सुरुवातीला तेलामध्ये खूप बुडबुडे दिसतात, पण जसे जसे हे बुडबुडे कमी होतात, रंगही या कुरकुऱ्यांचा बदलतो. अशा वेळी मग तेलातून बाहेर काढायचे आहेत. छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे, म्हणजे अगदी महिना ते 1.5 महिना टिकतात. मस्त कुरकुरीत राहतात. अजिबात ही रेसिपी तेलकट वगैरे होत नाही
आणि अशाच पद्धतीने तेलात जेवढे बसतील तेवढेच कुरकुरे तेलात सोडून मस्त असे 3-4 बॅचेसमध्ये मी तळून घेतलेले आहेत. मस्त असे हे कुरकुरे आपले इथे तयार झाले. तर आपल्या सोप्या भाषेत हे चकलीचे तुकडे म्हणू शकता याला किंवा स्टिक्स म्हणू शकता, पण मुलांसाठी यांना कुरकुरे म्हणायचं आहे. आणि खरंच खूपच चविष्ट रेसिपी झालेली आहे. मस्त आतून पोकळ झालेत, छान कुरकुरीत झालेले आहेत, अजिबात तेलकट झालेले नाही आहेत. तेलकट होऊ नये यासाठी पीठ व्यवस्थित तयार करणं आणि व्यवस्थित मध्यम आचेवर तळून घेणं हे खूप गरजेचं आहे. याला अजून चटपटीत करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचा मसाला यावर टाकू शकता. मी इथे काश्मीरी लाल तिखट, आमचूर पावडर आणि थोडंसं मीठ एकत्र करून यावर टाकलेलं आहे. तुम्ही पेरी पेरी मसाला, मॅगी मसाला किंवा चाट मसाला यावर टाकून मुलांना देऊ शकता किंवा अगदी मोठ्यांना देखील चहाबरोबर खाण्यासाठी एकदम भारी रेसिपी आहे. अगदी 1 ते 1.5 महिना टिकणारी पौष्टिक आणि चविष्ट अशी रेसिपी आहे. तर आता तुम्हाला याला कुरकुरे म्हणायचं आहे की चकलीचे स्टिक्स म्हणायचं आहे ते तुम्ही ठरवा, पण रेसिपी करून पहा. तुम्हाला जर आणखी हेल्दी ही रेसिपी बनवायची असेल तर 180 डिग्री सेल्सिअसला तुम्ही ओव्हनमध्ये 10 ते 12 मिनिटासाठी बेक करू शकता आणि तसे एन्जॉय करू शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल, उपयोगाची वाटली असेल तर प्लीज आजच्या या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.